एक बीम सबस्क्रायबर एअरलाइन तिकीट कसं बुक करू शकेल? एअरलाइन बुकिंग खालील प्रमाणे ऑनलाइन केलं जातं. बीम वेबसाईट बघा. एअरलाइन वर क्लिक करा. इंटरनॅशनल किंवा डोमेस्टिक निवडा. वन वे किंवा राऊंड ट्रिप निवडा. एअरपोर्ट कुठून कुठपर्यंत आणि प्रवासाची तारीख निवडा. प्रवाशांची संख्या आणि प्रकार निवडा. अन्य प्राथमिकता उदाहरणार्थ क्लास, एअरलाइन इत्यादी निवडा. सर्च फ्लाइट वर क्लिक करा. फ्लाइट लिस्ट मध्ये बेसिक फेअर, टॅक्सेस, सर्व्हिस चार्जेस इत्यादी किमती दाखवल्या जातील. कृपया लक्ष द्या, या किमतीत डिस्काउंट कापला जाणार नाही आणि बुकिंगच्या वेळी सबस्क्रायबर अकाउंटला क्रेडिट केला जाईल. फ्लाइट निवडा. बुक फ्लाइट वर क्लिक करा. प्रवाशाची संपूर्ण माहिती एंटर करा. कंटिन्यू वर क्लिक करा. पूर्ण माहिती दाखवली जाईल. बुक बटन वर क्लिक करा. तिकीट इलेक्ट्रॉनिकली उत्पन्न होतं आणि ईमेल जर दिला असेल तर मिळू शकतं. आता प्रमुख भागांवर एक नजर टाकू. तिकीट रद्द करणं. तिकीट रद्द करण्यासाठी कॅन्सल तिकीट वर क्लिक करून PNR किंवा TID एंटर करून सबमिट वर क्लिक करा. जेव्हा तुमची विनंती दाखल केली जाईल तेव्हा तुम्ही चेक स्टेटस वर क्लिक करून अपडेटेड स्टेटस चेक करू शकता. त्यानंतर कॅन्सलेशन मध्ये पेंडिंग तिकीट्स वर क्लिक करा. कॅन्सलेशन विनंतीची यादी दाखवली जाईल. चेक स्टेटस वर अपडेटेड स्टेटस क्लिक करा. बुकिंगचा इतिहास. बुकिंगच्या इतिहासावर क्लिक करा. निवडा. दिनांकांची रांग निवडा आणि सर्च वर क्लिक करा. या दिनांकांच्या रांगेतील सर्व एअरलाइन बुक्ड तिकीट क्रमांके, TID, PNR, बुकिंग इत्यादीच्या तारखा या स्वरूपात दाखवण्यात येतील. इथून तिकीट प्रिंट होऊ शकतं, रद्द होऊ शकतं किंवा ईमेल होऊ शकतं. चेक स्टेटस. जर बुकिंग पक्के नसेल तर अशा वेळी चेक स्टेटस वर क्लिक करा. त्यानंतर पेंडिंग तिकिटाची यादी बघायसाठी पेंडिंग तिकिटावर क्लिक करा. स्टेटस अपडेट करण्यासाठी अपडेट स्टेटस क्लिक करा.